नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी साधारणतः 6 फूट आहे आणि मागे आपण जेव्हा व्हिडिओ काढला त्या 13 फूट सांगितलं होतं, त्याच्या पण पुढे गेलेली आहे. आता साधारणतः 14 ते 15 फुटापर्यंत मका गेलेली आहे आणि आता कणीस भरायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट केली होती की ह्या मकाच्या व्हरायटीला कणीस येत नाही आणि कणीसची साईज होत नाही. तर मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह प्लॉटर. हे आपले शेतकरी आहे आदिनाथ, त्यांच्याच प्लॉटर आहे आपण. तुम्ही बघू शकता हे कणीस आहे. अजून पण याला 20 दिवस भरायला बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता हे कणीस. तर कणीस पण किती मोठं आहे आणि ती साईज पण चांगली होती. तर असं काही नाही का कणीस भरत नाही वगैरे, याला पण कणीस येत आहे आणि प्रत्येकी 2-2 कणीस येत आहे. तुम्ही बघू शकता इकडे पण तर 2 कणीस येत आहे त्याच्यावर. तर पूर्ण पण दाणे भरतायत. तर यासाठी असं तुम्ही नियोजन सुरुवातीपासून केलं पाहिजे. व्हरायटी कोणतीही असली तरी तुमचं खत व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं असतं, कोणतंही पीक असलं तरी. आणि तुम्हाला मका पिकात सांगायचं झालं तर पॉलिनेशन मेथड ही तुमच्या त्या नर आणि मादी, हे जे दिसतंय तुम्हाला हे मादी आहे आणि वर जे राहतो तुरा त्यात नर असतं. तिथून वाऱ्यामार्फत त्याचे जे परागीकण आहे ते त्याच्यावर पडतात आणि त्याच्यानंतर ते पॉलिनेशन होतं. तर अशा पद्धतीने मका पिकात पॉलिनेशन होतं. मका पिकाला खत व्यवस्थापनमध्ये नायट्रोजन आणि झिंकचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्याच्याबरोबर कॅल्शियम बोरॉन पण महत्त्वाचं असतं. तर जेव्हा तुम्ही जनावरांसाठी मका हे पीक घेताय तर त्यासाठी त्याचा पुढे न्यूट्रियनमध्ये पण त्याचा विचार केला पाहिजे. कारण जनावरांना जो चारा आहे त्याच्यातून सगळे न्यूट्रिशन भेटत आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्या शेतकऱ्यांना मायक्रोन्युट्रियनची किट टाकायला सांगतो, कारण जेणेकरून जो चारा आहे त्याच्यातूनच जनावरांना कॅल्शियम मॅग्नीज वगैरे जाईल. का पुढे जे आपण खर्च करतोय इंजेक्शन किंवा काही दवाखान्याचे डॉक्टरांकडून, तर ते तुमच्या या डिफिशियन्सी नसेल तर याच्यातूनच ते जाणार आहे आणि जनावरांवर त्या गोष्टीचा इफेक्ट होईल. त्याच्यामुळे तुम्ही मायक्रोन्युट्रियनची किट वापरा किंवा फवारणीतून एकदा घ्या, म्हणजे पिकाला ते न्यूट्रिशन सगळे जातील आणि त्याचा चाऱ्याचा दूध धंद्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम